थांब. जर आज तू हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याचा विचार करत असशील तर तुला थेट तुझ्या पाठीराखा श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरू शकते. हा स्वामींचा अंतिम इशारा आहे. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी हा संदेश पूर्ण ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. रात्रीच्या अंधारात जेव्हा तू डोळे मिटतोस तेव्हा तुला संकटांपेक्षा त्या चेहऱ्यांची आठवण जास्त येते ना रे, ज्यांनी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांना तू स्वतःचा भाऊ मानलंस, ज्यांच्या सुखासाठी तू स्वतःचा खिसा रिकामा केलास. आज त्यांनीच तुला उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. होय ना? बिझनेसमधला भागीदार असेल, जवळचा नातेवाईक असेल किंवा एखादा जुना मित्र ज्याच्यावर तू डोळे झाकून विश्वास ठेवलास, त्यानेच तुझा हा विश्वास बाजारात नेऊन लिलाव केलाय. आज ते तुझ्या अपयशावर हसत आहेत, तुझ्या विरुद्ध कटकारस्थानं रचत आहेत आणि तुला रस्त्यावर आणण्यासाठी नवनवीन चाली रचत आहेत. तू विचार करतोस ना रे की मी तर कोणाचं वाईट केलं नाही, तर मग हे शत्रू माझ्याच मागे का हात धुवून लागले आहेत? थांब माझ्या लेकरा, जरा शांत हो, दीर्घ श्वास घे. हो, मी थेट तुझ्याशीच बोलतोय माझ्या लाडक्या बाळा. तुला खूप त्रास दिला नाही कपटी लोकांनी? लोकांसमोर तुझी बदनामी केली, तुझ्या प्रामाणिकपणावर चिखलफेक केली. तू आतून पूर्णपणे तुटला आहेस, कारण शत्रू बाहेरचा नव्हता, तर तो तुझ्याच ताटात खाऊन मोठा झालेला तुझा स्वतःचा माणूस होता. तुला वाटत असेल की आता या शत्रूंचा सामना मी एकटा कसा करू? ते पैशाने मजबूत आहेत, सत्तेने मजबूत आहेत. पण लेकरा, तू हे कसं विसरलास की या संपूर्ण विश्वाचा जो सर्वोच्च न्यायाधीश आहे तो तुझा हा स्वामी अजून जिवंत आहे आणि तुझ्या मागे हिमालयासारखा खंबीर उभा आहे. तू जर स्वामींचा खरा भक्त असशील आणि तुझा माझ्या न्यायावर विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये लिही श्री स्वामी समर्थ माझा नक्की सांभाळ करा. बाळा, तू नेहमी विचार करतोस की या शत्रूंचा काटा कसा काढू, त्यांना धडा कसा शिकवू, त्यांनी जे माझ्यासोबत केलं त्याची परतफेड कशी करू. अरे वेड्या, शत्रूंचा काटा काढण्यासाठी तुला स्वतःचे हात रक्ताने किंवा पापाने माखण्याची अजिबात गरज नाही. शत्रूचा सर्वात मोठा पराभव हाच असतो की त्याने तुला संपवण्याचा एवढा प्रयत्न करूनही तू अधिक ताकदीने आणि आनंदाने जगत आहेस. तू त्यांची चिंता करणं आता या क्षणापासून सोडून दे. ज्यांनी तुला धोका दिलाय, ज्यांनी तुला छळ केलाय, त्यांचा कर्माचा हिशोब लिहायला मी स्वतः बसलो आहे. निसर्गाचा नियम आहे लेकरा, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात जाऊन पडतो. तुझ्या शत्रूंनी तुझ्यासाठी रचलेला चक्रव्यूह हाच त्यांच्या विनाशाचा मार्ग ठरेल, हे तू स्वतः तुझ्या डोळ्यांनी नक्की बघशील. तू स्वतःला एकटा समजून का खचतोस? जेव्हा जेव्हा तुला वाटेल की शत्रू तुला चारही बाजूंनी घेरून संपवणार आहेत, तेव्हा डोळे बंद कर आणि माझ्या या शब्दांचे स्मरण कर. ज्या लेकराचा हात थेट माझ्या हातात आहे त्याचे हे दोन कवडीचे शत्रू काय वाकडं करणार? वारा कितीही वेगाने वाहिला तरी तो आबाळाला कधीच फाडू शकत नाही. हे शत्रू म्हणजे तुझ्या आयुष्यात आलेले तात्पुरते चिलटा आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि तुझा पूर्ण भार माझ्यावर टाक. तुला सुद्धा आयुष्यात कधी ना कधी स्वामींनी शत्रूच्या तावडीतून वाचवल्याचा अनुभव नक्की आला असेल तर आत्ता व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिही, स्वामी मला प्रत्येक संकटातून नक्की वाचवतात आणि संकटातून वाचण्यासाठी धीर देतात. सकाळ होते आणि त्याचसोबत तुझ्या मनात त्या शत्रूंचा, त्या धोकेबाजांचा विचार पुन्हा सुरू होतो. कोर्टाची पायरी असेल, पैशांचे वाद असतील किंवा कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण, तू रोज एका अदृश्य युद्धाला सामोरे जात आहेस. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुझ्या कष्टाची कमाई हडप केली. होय ना? कोणासमोर बोलता येत नाही कारण जगाला फक्त तमाशा बघायला आवडतो. कोणाला तुझ्या दुःखाशी काही घेणं देणं नसतं. तू खचला आहेस कारण ज्यांनी तुला संपवण्याचा विडा उचलला आहे ते तुझ्याच घरातले किंवा जवळचे आहेत. जर तुझा माझ्या या शब्दांवर आणि माझ्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जेव्हा तुझा शत्रू वाढत असतो ना तेव्हा समजून घ्यायचं की तुझा प्रभावही वाढत आहे. लायकी नसलेल्या लोकांच्या वाट्याला कधीच शत्रू येत नाही. तू काहीतरी मोठा इतिहास घडवणार आहेस. म्हणूनच हा नशिबाचा आणि शत्रूंचा संघर्ष तुझ्या वाट्याला आला आहे. या संघर्षाला घाबरू नकोस, ही तुझी परीक्षा आहे. आता मी तुला 3 अत्यंत वेगळी, जिवंत आणि डोळ्यात अंजन घालणारी उदाहरणे सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर शत्रूबद्दलची तुझी सर्व भीती नष्ट होईल आणि तुला समजेल की शत्रूंचा खरा काटा कसा काढायचा असतो.
पण ही पुढची 3 अनमोल उदाहरणं ऐकण्याऐवजी जर तू स्वामींचा खरा भक्त आणि एकनिष्ठ भक्त असशील तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नकोस. आत्ताच कमेंटमध्ये लिही, स्वामी मला प्रत्येक संकटातून वाचवा. पहिले उदाहरण नीट मनापासून ऐका. एका राजाच्या बागेत एक अतिशय सुंदर आणि विषारी सापांची जोडी राहत होती. ते साप खूप गर्विष्ठ असायचे. बागेत येणाऱ्या प्रत्येक निष्पाप प्राण्याला ते डसायचे आणि आपल्या विषाचा माज दाखवायचे. एकदा त्या बागेत एक म्हातारा अनुभवी शेतकरी आला. सापाने त्या शेतकऱ्याला डसण्यासाठी फणा काढला आणि त्याच्यावर हल्ला केला. पण त्या शेतकऱ्याने सापावर राग न काढता शांतपणे एक मोठी बांबूची टोपली घेतली आणि त्या सापाला त्या टोपलीखाली बंद करून टाकले. सापाने टोपलीच्या आत खूप फणा आपटला, स्वतःचे विष बाहेर काढले, पण टोपली भक्कम असल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. शेवटी स्वतःच्याच विषाच्या उकाड्याने आणि भुकेने तो साप आतल्या आत कमजोर होऊन शांत झाला. शेतकऱ्याने सापाला मारले नाही, पण त्याचे अस्तित्व संपवून टाकले. माझ्या भक्ता, आज तुझ्या आयुष्यातले शत्रूही या विषारी सापासारखे आहेत. ते तुझ्यावर सतत विषाचे आघात करत आहेत. तुला त्यांच्याशी भांडून स्वतःचे विष वाढवायचे नाहीये. तू फक्त म्हातारा शेतकऱ्यासारखा शांततेची आणि माझ्या नामाची टोपली त्यांच्यावर टाक. त्यांचे स्वतःचेच कपट, त्यांचा स्वतःचाच राग आणि त्यांचे वाईट विचार त्यांना आतल्या आत संपवून टाकतील. तुला काहीच करावे लागणार नाही. शत्रूंच्या विषापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि स्वामींवर विश्वास ठेवण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता दुसरे उदाहरण नीट ऐक, जे तुझ्या नसांमध्ये नवीन रक्त धावायला लागेल. एका जंगलात एक खूप शूर आणि बलाढ्य हत्ती राहत होता. एकदा त्या जंगलातील काही जंगली कुत्र्यांच्या कळपाने त्या हत्तीला घेरले. कुत्रे चवताळले होते. ते हत्तीवर भुंकत होते, त्याचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत होते. हत्ती जर इच्छित असता तर एका पायाखाली त्या कुत्र्यांना चिरडून टाकू शकत होता, पण हत्तीने त्यांच्याकडे पाहिलेही नाही. त्याने आपली सोंड वर केली, एक मोठी गर्जना केली आणि तो आपल्या राजासारख्या चालीने पुढे चालत राहिला. कुत्रे मागे भुंकत राहिली, थकून गेले आणि शेवटी स्वतःच जंगलात पळून गेले. हत्तीने आपली ताकद कुत्र्यांवर भुंकण्यात वाया घालवली नाही. माझ्या भक्ता, आज जे लोक तुझ्या पाठीमागे भुंकत आहेत, तुझ्यावर खोटे आरोप करत आहेत, ते या जंगली कुत्र्यांसारखे आहेत. तू या स्वामीचा हत्ती आहेस. त्यांच्या प्रत्येक बोलण्याला उत्तर देऊन तुझा वेळ, तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. तू तुझ्या यशाच्या मार्गावर राजासारखा चालत राहा. तुझी ती शांत आणि करारी चाल तर शत्रूंचा सर्वात मोठा काटा असेल. शत्रूंच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करून आयुष्यात पुढे जाण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला सांभाळून घ्या. आता तिसरे आणि सर्वात उत्तम उदाहरण ऐक, जे तुला शत्रूला पराभूत करण्यासाठी खरी कला शिकवेल. एक मोठा धनुर्धारी होता. त्याच्याकडे एक अतिशय जुनी पण अत्यंत मजबूत अशी धारदार तलवार होती. एकदा एका शत्रूने त्याला आव्हान दिले आणि पाठीमागून त्याच्यावर वार केला. धनुर्धाराची ती तलवार जमिनीवर पडली. शत्रू हसू लागला. आता तू संपलास, तुझ्याकडे शस्त्र नाही. पण त्या धनुर्धाराने शांतपणे जमिनीवर पडलेल्या तलवारीकडे न बघता आपल्या पाठीवर असलेला धनुष्य काढला आणि एक असा बाण चालवला जो थेट शत्रूच्या छातीत घुसला. शत्रूने तलवारीकडे लक्ष ठेवले होते, पण धनुर्धाराकडे मोठे शस्त्र होते, तो ती विसरला. माझ्या लेकरा, आज तुझ्या शत्रूंनी तुझी नोकरी, तुझा पैसा किंवा तुझा व्यवसाय हिरावून घेतला असेल आणि त्यांना वाटत असेल की त्यांनी तुझी तलवार हिरावून घेतली आहे, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीवर या स्वामींचं महाधनुष्य आहे. जेव्हा मी माझा बाण चालवतो ना, तेव्हा शत्रूला पळायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे तुझ्या हातातून काय गेले यापेक्षा तुझ्या पाठीशी कोण उभे आहे हे लक्षात ठेव. स्वामींच्या या महाधनुष्याचा पाठिंबा मिळवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. चला उठ आता, गळपटून बसू नकोस. शत्रूने तुला पाडले असेल, पण पुन्हा उठून उभे राहण्याची ताकद तुझ्या रक्तामध्ये आहे. विश्वासघाताच्या जखमांना तुझे हत्यार बनव. जे तुला संपवायला आले होते त्यांना दाखवून दे की या स्वामीचा भक्त कधीच शरण जात नाही. आज जे तुझ्या परिस्थितीवर हसत आहेत त्यांना हसू दे. त्यांचे हे हसणेच त्यांच्या विनाशाची पहिली पायरी आहे. कष्टाने आणि प्रामाणिकपणाने मिळवलेले यश कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या घामाच्या आणि अश्रूंच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता करण्याची जबाबदारी माझी आहे. जर तुला मनापासून वाटत असेल की स्वामींनी तुझ्या शत्रूंचा अहंकार नष्ट करावा, तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या शत्रूंचा अहंकार नष्ट करा. लक्षात ठेव लेकरा, जगात कितीही मोठा शत्रू असला तरी तो माझ्या इच्छेपेक्षा मोठा नाही. आजचा हा कठीण काळ
हा विश्वासघाताचा प्रसंग कायमचा नाहीये. जेव्हा जेव्हा तुला असुरक्षित वाटेल, जेव्हा जेव्हा शत्रूंचे भय तुला सतावेल, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि माझा हा महामंत्र श्वासोश्वासात जपायला सुरुवात कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत बाळा, हे या ब्रह्मांडाच्या मालकाचे तुला दिलेले वचन आहे. मी जेव्हा तुला पाठीशी ढाल बनून उभा राहत असतो ना, तेव्हा प्रत्यक्ष काळाचीही ताकद असते की तो तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. तुझ्या मनातील प्रत्येक चिंता, तुझ्या मनातली शत्रूची भीती आता माझ्या चरणावर आणून अर्पण कर. निर्धास्त हो आणि एका नव्या उत्साहाने उद्याच्या दिवसाला सामोरे जा. मी कालही तुझ्यासोबत होतो, मी आजही तुझ्यासोबत आहे आणि मी अनंत काळापर्यंत तुझ्यासोबतच राहील. तुला जर स्वामींनी शत्रूपासून वाचवल्याचा चमत्कारी अनुभव आला असेल तर या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्यासोबत कायम बरोबर राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, तू नेहमी विचार करतोस ना की स्वामींनी त्या शत्रूला आत्ताच्या आत्ता शिक्षा का दिली नाही. त्याने माझं एवढं नुकसान केलं तरीही तो समाजात छाती काढून कसा फिरतोय. पण लेकरा, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा पाप करायला निघणारा माणूस अहंकारात बुडलेला असतो तेव्हा मी त्याला त्याच्या पापाचा घडा पूर्ण भरू देतो. जेव्हा त्या घडाचा शेवटचा थेंब भरतो ना, तेव्हा माझा गुप्त न्याय असा सुरू होतो की शत्रूला पळायला जागा कुठेच उरत नाही. माझा न्याय हा हायकोर्ट कचेरीसारखा नसतो जिथे तारका पडतात. माझा न्याय जेव्हा होतो तेव्हा समोरचा माणूस राजा असला तरी एका रात्रीत रंकाच्या जागेवर येऊन उभा राहतो. त्यामुळे तू त्याच्या आजच्या हसण्याला घाबरू नकोस. जे आज तुला संपवायला निघालेत त्यांना माहीत नाही की ते थेट कालचक्राशी खेळत आहेत. तुझ्या पाठीशी उभा असलेला हा स्वामी म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर या अथांग ब्रह्मांडाची ती सर्वोच्च शक्ती आहे, जिच्या एका इशाऱ्याने सृष्टीची निर्मिती आणि विनाश होते. ज्याने तुझा हक्क हिरावून घेतलाय त्याला ती संपत्ती कधीच पसणार नाही. तो पैशाने आज श्रीमंत दिसत असला तरी रात्रीची झोप आणि मनाची शांतता मी त्याची आत्ताच हिरावून घेतली आहे. तो आतल्या आत एका अशा भीतीच्या छायेत जगत आहे जी त्याला रोज मारत आहे. जर तुम्हाला स्वामींच्या या गुप्त न्यायावर आणि त्यांच्या ताकदीवर पूर्ण विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा न्याय फक्त तुमच्या दरबारातच होणार. शत्रूचा काटा काढण्यासाठी तुला आधीच ढाल तलवार घेण्याची गरज पडणार नाही. तुझा प्रामाणिकपणा, तुझा संयम आणि तुझ्या मनावर असलेला अथांग विश्वास हेच तुझे सर्वात मोठे शस्त्र आहे. जगाने तुला कितीही नाकारले, कितीही खोटे ठरवले तरी जोपर्यंत तुझा हा बाप तुला खरा मानतोय तोपर्यंत या जगाच्या कोर्टात काय लायकी की तुला दोषी ठरवतील. चला आता मनातील ती सुराची भावना, तो राग आणि ती भीती पूर्णपणे काढून टाक. जेव्हा तू शत्रूचा विचार करतोस तेव्हा तू तुझी त्याला ऊर्जा देत नसतोस. त्या कपटी लोकांचा विचार करून तू तुझा अमूल्य वेळ वाया का घालवतोस. त्यापेक्षा तुझा प्रत्येक क्षण माझ्या नामस्मरणात घालव. जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा तेव्हा शत्रूंचा वार थेट तुझ्या काळजावर होईल. तेव्हा शांतपणे डोळे बंद कर आणि पूर्ण ताकदीने जपायला सुरुवात कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा महामंत्र म्हणजे तुझ्या भोवती असलेले माझे कवच आहे. हे कवच भेदण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही शत्रूमध्ये, तांत्रिकात किंवा वाईट शक्तीमध्ये नाही. जर तुम्ही स्वामींचे सच्चे निष्ठावंत भक्त आहात आणि तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवायचा असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि उद्याचा दिव्य संदेशाची वाट पहा. आता निर्धास्त हो, डोळे पुस आणि एका नव्या तेजाने उद्याच्या दिवसाची सुरुवात कर. तुझा विजय निश्चित आहे, कारण तुझ्या मागे स्वतः स्वामी समर्थ उभे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, शत्रू जेवढे जास्त कारस्थान रचतील तेवढे ते स्वतःच्याच विनाशाच्या जाळ्यात अडकत जातील. कोळ्याचे जाळे माहिती आहे ना, कोळी दुसऱ्या कीटकांना पकडण्यासाठी जाणे वेळतो, पण कधी कधी तो स्वतःच्याच जाळ्यात अडकून मरतो. तुझ्या शत्रूंची अवस्था ही अशीच होणार आहे. ते पैशाने, सत्तेने कितीही माजलेले असू दे, माझ्या इशाऱ्यासमोर त्यांची श्रीमंती मातीत मिळायला वेळ लागणार नाही. जेव्हा तुला वाटेल की विरोधक खूप शक्तिशाली झाले आहेत आणि तुझा धीर सुटत चालला आहे तेव्हा डोळे बंद कर आणि माझ्या या वचनाने स्मरण कर. सिंहाच्या छातीवर पाय ठेवून उभा राहणारा माझा भक्त कधीच या लांडक्या कोल्ह्यांना घाबरणार नाही. शत्रूंचा सामना करण्याचे अभय मिळवण्यासाठी कमेंट आत्ताच टाईप करा, स्वामी माझा हात कधीच सोडू नका. आता लक्षात ठेवा भक्तांनो,
तुम्ही अजिबात स्वामी समर्थ मागे असताना कोणालाच घाबरू नका. तुम्ही त्यांच्यावरची भक्ती कधीही कमी पडू देऊ नका. जर तुम्ही तुमचे काम केले तर स्वामी समर्थ त्यांचे काम नक्की करतील. जे तुम्हाला वाचवायचं काम आहे, तुम्हाला धीर द्यायचं काम आहे, संकटातून तुम्हाला वाचवायचं जे काम आहे स्वामींचं, ते स्वामी तुम्हाला कधीच त्यातून कमी पडू देणार नाहीत. त्यामुळे स्वामींवरची भक्ती अपार ठेवा. हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.